सरोज काकूंना कोणीतरी गोळी मारली आहे, त्या दरीत पडल्यात। मी तुला जाऊ देणार नाही। या सगळ्याची सुरुवात आई तुझ्यापासून झाली आहे। तू त्यांच्या चारित्र्यावर बोट ठेवलंस ना, म्हणून हे झालं, नाही तर झालंच नसतं। हे काय बघते मी? साधना, सरोज ही कशी काय इथे? नाही म्हणजे ही गेल्याची बातमी आली होती ना? चला, चांगलं आहे म्हणा, जिवंत आहे, ठणठणीत आहे, हे बघून चांगलं वाटतंय। पण मला एक कळत नाही, स्वतःच्या जाण्याबद्दल स्वतःच अशी खोटी बातमी पसरवून काय मिळालं असेल? हो, अच्छा अच्छा, तुम्हाला दोघींना ऋषीला माझ्या घराबाहेर काढायचं होतं नाही का? आई, हे बघ, तुला काही माहिती नाहीये, सो प्लीज आत्ता नको, नंतर बोलू आपण। मला या मुलीबद्दल काहीही समजून घेण्याची गरजही वाटत। आय एम नॉट इंटरेस्टेड ऋषी। मला फक्त तुला आपल्या घरात बोलवायचंय। सो वाय डोंट यू कम? आई, ऋषी सर प्लीज नको, अजून कुठलाच वाद नको, आम्ही जातो। कुठेही जायचं नाही, तुम्ही इथेच थांबा। आई, आपण जरा बोलूयात प्लीज। ठीक आहे, ये आत, पण तू एकटाच। तुम्ही इथेच थांबा, कुठेही जाऊ नका, मी आलो। आई, ऋषी, तू बोलण्याआधी तू माझं ऐक। तू मला हे सांगायला आलायस की मी या मुलीला इथे आपल्या घरी राहण्याची परमिशन देऊ? सॉरी, काहीही असलं तरी मी या गोष्टी करता होकार देणार नाही। आई, हो, मान्य आहे ना मला? मला मान्य आहे की मी तुला सांगितलं होतं मी तुझ्या अटी मान्य करीन। पण बिलीव्ह मी, मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की तू माझ्यासमोर अशी अट घालशील की तू या घरात तेव्हाच राहशील जेव्हा ही कमळी इथे राहील। नो ऋषी, मला फक्त माझा मुलगा या घरात हवाय। मी नाही ऐकून घेऊ शकत। आई, हे बघ, प्लीज आत्ता सिच्युएशन समजून घे। सरोज काकूंना गोळी लागली तेव्हा त्या दरीत पडल्या होत्या। नशिबाने त्या वाचल्यात आणि मिळाल्यात आम्हाला, आणि आता त्यांची मानसिक स्थिती ठीक नाही आहे। मोर दॅन दॅट, त्या लोकांनी ज्यांनी त्यांच्यावर हल्ला केला त्या लोकांना माहिती नाही आहे त्या जिवंत आहेत ते, आणि ते त्यांना कळताही कामा नये। त्यासाठी त्यांना लपवणं गरजेचं आहे, सेफ्टीसाठी, म्हणून त्यांना मी इथे घेऊन आलोय। प्लीज जरा समजून घे। तू समजून घे ना, हा त्यांचा प्रॉब्लेम आहे, ते त्यांचं बघून घेतील। बरोबर बोलती आई। त्या मुलीच्या डोक्यात काय काय चालू आहे हे कोणीच सांगू शकत नाही। तिच्याकडे बघूनच कळतं किती किती धूर्त मुलगी आहे। रोहित, नयनतारा, हे बघा, तुम्ही काहीही म्हणालात तरी माझा मात्र ऋषीवर पूर्ण विश्वास आहे। तो चुकीचं काहीही करणार नाही। नाही बाबा, तुम्हाला कल्पना नाहीये मधल्या काळात काय झालंय ते। तुम्ही इथे नव्हता ना, फॉरेनला होता डीलसाठी। मी जर का तुम्हाला भान ठेव त्याच्या तब्येतीचं जरा, हं? आणि तू इनामदारांच्या स्टेटसचं भान ठेव। आई, प्लीज, काही दिवसांचा प्रश्न आहे, प्लीज ऍडजस्ट करून घे। अगं, कमळी तर यायला तयारही नव्हती, मी बळजबरी घेऊन आलोय तिला। नाही 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 ऋषी सर, मी तुमच्या घरी येऊच शकत नाही। ऋषी सर, अहो माझ्यामुळे एवढा सगळा वाद झालाय आणि अजून त्यात भर कुठं? नाही नाही, अजिबात नाही। आणि तुम्हीच विचार करा की हो, नयनतारा मॅडमनी तुम्हाला घरी बोलवलंय, केवढ्या आनंदाची गोष्ट आहे ही। मला त्यांच्या आनंदावरती इरजन घालायचं नाही, मी येणार नाही। कमळी, असं काहीही होणार नाहीये।
आणि मला माहिती आहे तू का नाही म्हणतेस, पण डोंट वरी, तुला जितका तुझा स्वाभिमान महत्वाचा आहे तितकाच मलाही तुझा स्वाभिमान महत्वाचा आहे. तुझ्या स्वाभिमानाला धक्का लागेल असं काहीही मी होऊ देणार नाही, ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ते जाऊ द्या, खरं एका रात्रीचा प्रश्न आहे की नाही. मी घेऊन जातो की देवळात, मग बघता येईल खोली, तिथं राहू आम्ही. कमळी, खोली आपण शोधूच्या, पण ती मिळेपर्यंत तू प्लीज माझ्या घरी थांब. ऐक माझं. नाही नाही, मी नाही येणार तुमच्या घरला. तुम्ही तुमच्या घरला जावा प्लीज. कमळी, माझ्या जागी जर का तू असतीस तर तू काय केलं असतंस? मला असंच रस्त्यावर किंवा कुठल्या तरी एखाद्या मंदिरात सोडून दिलं असतंस? मस्त, एक नंबर बोललास ऋषी. कमळी ऐक ना, 2-3 दिवसाचा प्रश्न आहे, नको हट्ट करू, राग. होय कमळे, ऋषीबा बोलायला ते बरोबर वाटलंय मला. हां, कमळी, मला तुझं टेन्शन नाहीये, तू स्ट्रॉंग आहेस, मला माहिती आहे, तू करशील मॅनेज. सरोज काकूंचं काय? एकदा त्यांची सिच्युएशन बघ, त्या काय आता कंडिशन मध्ये आहेत बघ. कुठे कुठे घेऊन फिरणार आहेस तू त्यांना? खमन ऋषी, हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. आणि तुला काय वाटतं मी कायमच इथे सोशल सर्व्हिस करायला बसले का? त्यांचा प्रॉब्लेम आहे, त्यांना हँडल करू दे. एक्झॅक्टली. या अशा लोकांना बोट दिलं ना की हात धरायला जातात हे. आई, तुझी नसेल, माझी जबाबदारी आहे ती. तिच्यासाठी कोणी असताना तरी मी मदतच केली असती, पण गोष्ट जिथे कमळीची येते ना तिथे मी ते माझं कर्तव्य समजतो. तुला आता याला अट समजायची तर तसं समज, पण जर मी तुला या घरात यायला हवा असेल तर तुला कमळीला आणि तिच्या आईला काही दिवसांसाठी या घरात घ्यावंच लागेल. आज जर मी याला अडवलं तर हा परत माझ्या हातातून निघून जाईल. कमळे, मला नाही वाटत नयनतारा मॅडम काय ऐकतील. आणि उगाच कशाला आपण आपल्या पायावर दगड मारून घ्यायचा आणि ती बाई काहीतरी बडबड करायची. आमचंच चुकलं, आम्ही इकडे यायच्या आधी काही विचारच नाही केला. तुमचं नाही, माझंच चुकलंय. मी तयारच व्हायला नको होतं, इथे यायलाच नव्हतं पाहिजे. मला माहित होतं वाद होणार, ऋषी सरांना त्रास होणार. आपण जाऊया इथनं, चला चला चला. हा, चला चला, मला माझ्या घरला जायचंय, गावी परत जायचंय मला. कमळी, कमळी, ऋषी, ऋषी, मी फक्त ऋषीसाठी तुला घरात घेते कमळी.